गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात अशी एकदा तरी वेळ असते की जेव्हा आपल्याला पैशांची खूप गरज असते पण आपल्याकडे पैसा नसतो। कधीतरी असं होतं की मुलांची फी भरायची असते पण पैसा नसतो। कधी घरात कुणी आजारी असतं पण पैसा नसतो। डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करायला सांगतात किंवा त्या व्यक्तीला ॲडमिट करायला सांगतात, अर्जंटमध्ये पैसे हवे असतात पण आपल्याकडे पैसाच नसतो। कधीतरी अशी सुद्धा वेळ येते की जेव्हा आपल्याला एखादी वस्तू खायची असते, म्हणजे खूप इच्छा असते की ही वस्तू मी खावी, पण आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याकडे पैसेच नसतात। एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असते, आपली मुलं सांगतात मला ही वस्तू हवी आहे, मला ही वस्तू पाहिजे, आपल्याला ती वस्तू त्यांना द्यायची असते पण आपल्याकडे पैसे नसतात। बघा, हीच पैशांची अडचण दूर करण्यासाठी, जे काही सतत आपल्या पाठी दारिद्र्य येत आहे त्याचा नाश करण्यासाठी, आपण जे काही काम करतोय, जी काही थोडीफार मेहनत करतोय, कष्ट करतोय, त्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। बघा, तुम्हाला फक्त ही एक सेवा करायची आहे। या सेवेने तुमचे जे काही धनाचे प्रश्न आहेत ते सुटून जातील। ज्या व्यक्तीला अर्जंट पैसा हवा आहे, म्हणजे इन्स्टंट मनी हवा आहे, तर तो मिळत जाईल। फक्त 3 दिवसांची ही सेवा तुम्हाला 3 तासात अनुभव देऊन जाईल। ज्यांच्याही आयुष्यातून दारिद्र्य दूर होत नाहीये, गरिबी संपत नाहीये, खूप प्रयत्न करताय मात्र तुमच्याकडे पैसा येत नाहीये, त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय अवश्य करा। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही गुरुवारपासून करायचा आहे। तुम्ही व्हिडिओ मंगळवारी बघितलाय, तुम्ही व्हिडिओ रविवार बघितलाय, तर त्यानंतर जो कुठला गुरुवार येईल त्या दिवशी हा उपाय, ही टेक्निक, ही रेमेडी तुम्हाला करायची आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, या उपायासाठी तुम्हाला सर्वात प्रभावी एक स्तोत्र लागणार आहे, ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश भगवानांचं हे व्यंकटेश स्तोत्र कुठेही कुठल्याही पूजेचं साहित्य मिळतं, त्या दुकानात सहज मिळेल। फक्त 10 रुपयाला हे पुस्तक मिळतं, फक्त 10 रुपयाला। पण या 10 रुपयाच्या ग्रंथात, या 10 रुपयांच्या या स्तोत्रात तुम्हाला 10 लाख 10 कोटी देण्याची क्षमता आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी रात्री, बघा व्यवस्थित आहे का, तुम्ही म्हणाल की त्यावेळी व्यंकटेश स्तोत्र वाचतो, आम्ही करतो, त्याबद्दल काय नवीन, पण आज मी तुम्हाला नवीनच काहीतरी सांगणार आहे। तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं एक छान छोटं पुस्तक आणायचं आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांनी तेच घ्यायचं आहे। रात्री 12 वाजता छान स्वच्छ अंघोळ करायची, म्हणजे 11:30लाच छान अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे। जे काही नवीन कपडे असतील ते परिधान करायचे आहेत। नवीन म्हणजे खूप कोरे असं काही नाही, पण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। देवघराच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आहे आणि 3 लवंगाच्या जुड्या घ्यायच्या आहेत। 3 लवंगांच्या जुड्या म्हणजे 2 फुलवाल्या लवंगा लाल धाग्यात बांधायच्या, पुन्हा दुसऱ्या 2 लवंगा लाल धाग्यात बांधायच्या, पुन्हा दुसऱ्या 2 लवंगा लाल धाग्यात बांधायच्या, अशा 3 लवंगांच्या जुड्या घ्यायच्या। ठीक आहे, आता काय करायचं, सगळ्यात पहिली लवंगाची जुडी म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू। एक लवंग माता लक्ष्मीचं प्रतीक, दुसरं लवंग हे भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतीक। ही लवंगांची जुडी उजव्या हातात घ्यायची, आपल्या हाताची मूठ बंद करायची। सगळ्यात पहिले आपली आर्थिक जी काही अडचण असेल, चणचण असेल किंवा जे काही तुम्हाला पैसे हवे असतील ते भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांना सांगायचे आणि त्याच्यानंतर आपली इच्छा व्यक्त करून व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। बघा, व्यंकटेश स्तोत्र जे आहे हे तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणायचं आहे। प्राकृतमध्ये असतं, संस्कृतमध्ये असतं, जेवढ्या याच्यामध्ये घ्याल तेवढ्या याच्यामध्ये असतं। तर तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र पूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे। हे बघा, व्यंकटेश स्तोत्र हरिओम। व्यंकटेश वासुदेवा प्रद्युम्नमित विक्रमा संकर्षण नृतश्वा शेषद्रिपते रवेच्च जनार्दना पद्मनामो व्यंकटचाल वासिना सृष्टीकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सला। हे 15 ओव्यांचं
बघा, एकूण 15 ओव्यांचं हे व्यंकटेश स्तोत्र आहे, जे तुम्हाला एक वेळा त्या लवंगावर म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही लवंगांची जुडी देवघरात भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे ठेवायची आहे. पुन्हा दुसरी लवंगाची जुडी घ्यायची, पुन्हा आपली इच्छा व्यक्त करायची, पुन्हा एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि हे व्यंकटेश स्तोत्र म्हणून पुन्हा अभिमंत्रित केलेली लवंगाची जुडी ही देवघरात अर्पण करायची. तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम त्याच पद्धतीने करायचं. तिसऱ्या वेळेस पुन्हा सेम त्याच पद्धतीने करायचं. तिसरी लवंगाची जुडी हातात घ्यायची, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, इच्छा म्हणायची आणि ही तिसरी लवंगाची जुडी सुद्धा तिथे अर्पण करायची. बस 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि 3 लवंगाच्या जुड्या तिथे देवघरात अर्पण करायच्या आहेत. एवढं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, ज्या 3 जुड्या आपण तिथे अर्पण केलेल्या आहेत त्यातील एक जुडी उचलायची. आपली जी तिजोरी आहे, आपलं जे कपाट ज्याच्यात आपण थोडंफार सोनं ठेवतो, पैसे ठेवतो, जे काही ठेवतोय, तर त्या कपाटामध्ये ही पहिली लवंगाची जुडी ठेवून द्यायची. त्यानंतर दुसरी लवंगाची जुडी उचलायची. ही दुसरी लवंगाची जुडी जी आहे ती आपण जिथे रात्री झोपतोय आपल्या उशीखाली किंवा आपल्या जवळ एखाद्या कागदामध्ये, कापडामध्ये गुंडाळून ठेवायची. आणि तिसरी लवंगाची जी जुडी आहे ती देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री 12 वाजता सेम याच पद्धतीने आंघोळ वगैरे करायची. 3 लवंगाच्या जुड्या घ्यायच्या, देवघराच्या समोर बसायचं, स्तोत्र मंत्र सगळं काही म्हटलं, व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की 3 लवंगाच्या जुड्या तिथे अर्पण करायच्या. 1 लवंगाची जुडी तिजोरीत, दुसरी आपल्या जवळ आणि तिसरी जी आहे ती देवघरात ठेवायची. असं सलग फक्त तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. किती? 3 दिवस. 3 दिवस जर तुम्ही सलग या पद्धतीने 3-3 लवंगाच्या जुड्या माता लक्ष्मी किंवा भगवान श्री विष्णूच्या समोर ठेवल्या, व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही पाठ केले, तर त्या 3 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात जे काही दारिद्र्य होतं, जी काही गरिबी होती ती संपायला लागेल. बघा, जेव्हा तुम्ही एक लवंग माता लक्ष्मीचं प्रतीक घ्याल आणि दुसरं लवंग जेव्हा भगवान श्री विष्णूंचं प्रतीक घ्याल, जेव्हा दोघांची जोडी तुम्ही एकत्रित बांधून देवघरात अर्पण करून, अभिमंत्रित करून जेव्हा ही लवंगाची जोडी जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवाल, तेव्हा तुमच्या घरात येणारी लक्ष्मी स्थिरावेल. तुमच्या घरात आलेली लक्ष्मी बंदिस्त होईल. जेव्हा ही लवंगाची जुडी तुम्ही एक देवघरामध्ये ठेवून द्याल, तेव्हा उंबरठ्यापर्यंत किंवा बाहेर तुमच्या घराच्या अवतीभोवती असणारी जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घराकडे खेचली जाईल. म्हणजे जो अडकलेला पैसा आहे, कुणी घेतलेला पैसा आहे, तो बरोबर तुमच्या घराकडे यायला लागेल. शिवाय जेव्हा एक लवंग तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवाल रात्री झोपताना किंवा तुमच्या गादीखाली ठेवाल, तेव्हा लक्षात ठेवा आपलं हे जे दुर्भाग्य आहे ना ते सौभाग्यात बदलेल. कधी कधी आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, सगळं करतो, पण आपलं भाग्य आपल्याला साथ देत नाही. पण या उपायानंतर तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत जाईल. तुमचं सौभाग्य जे आहे हे सौभाग्य खुलून उठेल, ज्यामुळे तुमचं दुर्भाग्य बदलून जाईल आणि पैशांच्या वाटा मोकळ्या होतील. बघा, हा उपाय नेहमी करायची गरज नाही. फक्त 3 दिवस सलग करा, मनापासून करा. तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील.